गेल्या काही दिवसापासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आज सायंकाळी दिलासा मिळाला। दक्षिण सोलापूर तालुका तसेच अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, आचेगाव तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागात जोरदार सरींनी हजेरी लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। अक्कलकोट शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। हवामानातील बदलामुळे दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी दाटू लागली होती। त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ढगांच्या निर्मितीमुळे पावसाला सुरुवात झाली। काही भागामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार जून महिन्याच्या सुरुवातीला होणारा पाऊस हा बहुतांश वेळा पॅचवर्क स्वरूपाचा असतो। त्यामुळे सर्वच भागात एकसारखा पाऊस पडत नाही। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो तर काही भाग पूर्णपणे कोरडे राहतात। आजही सोलापूर जिल्ह्यात असे चित्र पाहायला मिळाले। एका भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसऱ्या भागात ऊन आणि उकाडा कायम असल्याचे दिसून देखील आले। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी खरीप हंगामासाठी ही पावसाची सुरुवात सकारात्मक मानली जात आहे। मात्र हवामान विभागाने मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज यावेळेस हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। पावसाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।